लवकर आल्यामुळे थोडी गडबड झाली. कोऑर्डिनेशन जे असतं ते प्रत्येक वेळी कोऑर्डिनेशनची मीटिंग घेतली जाते प्री मॉन्सून मध्ये, आणि काल कुठेतरी शिंदेंनी पण हे अग्री केलं की कोऑर्डिनेशन नव्हतं. बीएमसी आता कोऑर्डिनेशन म्हणजे त्या तिघांमध्ये नव्हतं की महानगरपालिकेच्या यंत्रणेमध्ये नव्हतं? प्रश्न हा आहे की जर कोऑर्डिनेशन नाही तर हा ठपका अधिकाऱ्यांवर नाही का लावला? हा ठपका पहिलं तुम्ही राजकीय नेतृत्व करता कशासाठी? त्या पदावर बसलात कशासाठी? आम्हाला आठवतं आमची जेव्हा 25 वर्ष महानगरपालिकेत सत्ता होती तेव्हा 20 वर्ष भाजप देखील आमच्या सोबत होतं. मोठ्या मोठ्या कमिटीवर ते पण बसले होते. इम्प्रुव्हमेंट असेल, शिक्षण असेल, बीएसटीची कमिटी असेल, ते पण आमच्याबरोबर 20 वर्ष होते त्याच्यात. मग 5 वर्ष आम्ही एकटे असताना ते राज्य सरकार आणि केंद्र सरकारात होते. नगर विकास खातं त्यांच्याकडेच होतं. तरी देखील आम्ही जेव्हा मॉन्सून पूर्वीच्या बैठका घ्यायच्या, उद्धव साहेब स्वतः देखील घ्यायचे, त्याच्यात डेंगी मलेरिया वाढू शकतो का, त्याच्यावर काय आपण नक्की नियोजन त्याचं केलं पाहिजे, ते कसं आटोक्यात आणायचं, तुमचे हॉस्पिटल्स आणि प्रायमरी हेल्थ केअर सेंटर्स तयार आहेत का, कारण साधारणपणे फीवर क्लिनिक हे घ्यायला लागतात पावसाळ्यामध्ये. सर्दी खोकला ताप वाढतो. मग शाळा सुरू होणार असेल तर त्याचे फवारणी फॉगिंग कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. मग मुंबईमध्ये साधारणपणे 16 की 17 एजन्सी आहेत, रेल्वे पासून सगळ्या, त्यांना सगळ्यांना एका टेबलवर आणायला लागतं. कुठे पाणी भरू शकतं, पाणी भरणार हे निश्चित आहे, कारण तुम्हाला कुठे ना कुठेतरी कामं सुरू असतात, कुठे पाणी भरू शकतं, पण तिथे किती पंप लावले पाहिजेत, हे सगळी यादी होती का यावेळी? कुठेच नाही आली. आणि हे जे सांगतात ना की पावसाळा थोडा लवकर आला, मला वाटतं 7 की 8 तारखेला पण पाऊस पडून गेला होता. साधारणपणे मागच्या आठवड्यात पाऊस पडून गेला होता 10-12 तारखेला. सगळं काही होतं. आणि रेड अलर्ट जेव्हा तुम्हाला येतं तेव्हा तुम्ही पंप नाही लावू शकत. आपको भी पता है, मुझे भी पता है कि डॉगस सोमा कंपनी ये मेट्रो का टनलिंग का काम कर रही थी, मेट्रो 3 का. मैं यही सवाल पूछना चाहता हूं कि ये डॉगस कंपनी, मैंने तो सुना है, जो भी मेरी जांच है वो यही है कि जानकारी है कि ये जो कंपनी है डॉगस, ये टर्किश कंपनी है. मुंबई एयरपोर्ट से चलीबी को निकाला गया, अच्छी बात है, निकालना भी चाहिए था, लेकिन फिर ये डॉगस का क्या होगा? और क्या ये सिक्योरिटी थ्रेट नहीं है क्या कि किसी टर्किश कंपनी को शहर में सबसे बड़ा काम टनलिंग का दे रहे? आज हिंदा मराठीमध्ये डोगस कंपनीला 3000 कोटींचं कंत्राट देण्यात आलेलं आहे आणि 700 पेक्षा जास्त क्राईमचा सुद्धा उल्लेख केला. त्यामुळे हा थ्रेट आहे. या संदर्भात काय निर्णय घेतला पाहिजे? मयुरेशजी तिथे बाजूलाच राहत होते, त्यांच्या बाजूनी पण टनलिंग झालेलं आहे. तर बघा तुम्ही कसं काय. काय राहिल्यावर माझी मागणी हीच आहे की डॉगस कंपनीला देखील काढलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कालचं जे ॲक्वालाईनचं झालेलं आहे त्याच्यात हलगर्जीपणा होता, मुद्दामून हे केलं होतं मुंबईला धोका निर्माण करण्यासाठी की काय. कारण 17 दिवसापूर्वी जर उद्घाटन झालं असेल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, सगळं काही चेक केल्याशिवाय उद्घाटन करू देत नाही, आणि खास करून मुख्यमंत्र्यांना करू देतच नाही. मी देखील ते कार्यालय 2 वर्ष जवळून पाहिलेलं आहे. एखादी गोष्टीचं उद्घाटन करत असताना ओसी पासून फायर सर्टिफिकेट सगळं काही आहे ना, तरच तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून उद्घाटन करायला ते मिळतं. साधारण प्रोटोकॉल हा फॉलो केला जातो. पण मग अशा गोष्टीचं तुम्ही उद्घाटन करता का जिथे फीत कापून चला मोकळे झालो आम्ही, आणि मग 17 दिवसात ते कोसळतं? आपण जर बघितलं तर अशी माहिती पुढे येते की गेल्या 2 वर्षापासून गार्डनची देखभाल झालेली नाही. गेल्या 2 वर्षात मुंबई महानगरपालिका आपण पाहतोय कोसळत चाललेली आहे. पैसे काढले जात आहेत, कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातले जात आहेत. 5 मोठे कॉन्ट्रॅक्टरना दिले गेले होते. भ्रष्टराज शिंदेनी कधी पाहणी केली? परवाच केली ना पाहणी, 1 दिवसापूर्वीच केली ना नालेसफाईची पाहणी. मला वाटतं ग्रीन कार्पेट यावेळी नव्हतं म्हणून जरा पाणी जास्ती वाढलं.